हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत चॅप्टर 7 लिमिट्स 11 स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2. या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत लिमिटची फॉर्मल डेफिनेशन आणि लिमिट कोणत्या ठिकाणी यूज करायचं. आता एक उदाहरण घ्या. समजा आपलं एक फंक्शन आहे f of x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1. आता या फंक्शनची जर तुम्हाला x च्या वेगवेगळ्या ठिकाणी व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय करतो, त्यामध्ये x ची किंमत ठेवतो आणि ती व्हॅल्यू काढतो. समजा आपल्याला या फंक्शनची व्हॅल्यू आता हवी आहे ॲट x इज इक्वल टू 1. ॲट x इज इक्वल टू 1 f ऑफ x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग आपण काय करू, आपल्याला f ऑफ 1 काढायचं आहे म्हणून आपण x च्या ठिकाणी 1 ठेवू. 1 स्क्वेअर मायनस 1 बाय 1 मायनस 1. काय येईल तुमचं उत्तर? 1 स्क्वेअर म्हणजे 1, 1 मायनस 1 0, 1 मायनस 1 0, 0 बाय 0 म्हणजेच काय? अनडिफाईन्ड, राईट. 0 बाय 0 ही व्हॅल्यू नेहमी अनडिफाईन्ड असते. म्हणजेच आपण f ऑफ x ची व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू 1 सांगू शकत नाही. सो f ऑफ x ची व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू 1 न सांगता आपण याला दुसऱ्या पद्धतीने सांगू शकतो की जर x ची व्हॅल्यू 1 च्या जवळ जवळ येत असेल तर f ऑफ x ची व्हॅल्यू कोणत्या व्हॅल्यूच्या जवळ येते तर ते आपण काढू शकतो. तर ते काढण्यासाठी आपण काय करू, फॉर एक्झाम्पल आपण या फंक्शनची f ऑफ x ची व्हॅल्यू वेगवेगळ्या ठिकाणी 1 च्या जवळ जवळ बघू काय काय देते. तर समजा आपण x इज इक्वल टू 0.5 घेतला, राईट. ॲट x इज इक्वल टू 0.5 f ऑफ x ची व्हॅल्यू किती आपण हे काढतो. मग किती येईल? म्हणजेच काय येईल? f ऑफ 0.5 काय येईल? f ऑफ 0.5 0.5 चा स्क्वेअर मायनस 1 बरोबर बाय 0.5 मायनस 1. 0.5 चा स्क्वेअर म्हणजे 0.25 मायनस 1 बाय 0.5 चा 0.5 मायनस 1 मीन्स मायनस 0.5. वरती काय येईल तुमचं? 0.25 मायनस 1 म्हणजेच मायनस 0.75 आणि खाईल मायनस 0.5. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ते मायनस मायनस आहे म्हणून ते प्लस होऊन जाईल. डिवाइड बाय 0.5 म्हणजेच तो जर न्यूमरेटर मध्ये गेला तर मल्टिप्लाय बाय 2 होऊन जाईल. 0.75 ला मल्टिप्लाय बाय 2 केलं 1.5 आन्सर येऊन जाईल तुमचं. ठीक आहे. सो आपण बघितलं ॲट x इज इक्वल टू 0.5 f ऑफ x ची व्हॅल्यू 1.5 येते. फॉर एक्झाम्पल आता ॲट x इज इक्वल टू 0.9 ला f ऑफ x ची व्हॅल्यू किती येते आपण ते करू. ठीक आहे. आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय कशाच्या? 1 च्या. आणि आपण त्यावेळेस f ऑफ x ची व्हॅल्यू काय येते त्याचं बिहेवियर काय आपण हे बघतो. सो आपल्याला काय करायचंय? f ऑफ 0.9 काय? f ऑफ 0.9 0.9 चा स्क्वेअर मायनस 1 बाय 0.9 मायनस 1. 0.9 चा स्क्वेअर किती? 0.81 मायनस 1 बाय 0.9 मायनस 1 किती? मायनस 0.1. 0.81 मायनस 1 किती येईल? मायनस 0.19 आणि खाली किती येईल? मायनस 0.1. न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये मायनस मायनस आहे प्लस होऊन जाईल. इथे 0.1 आहे. वन्स अगेन न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर मल्टिप्लाय बाय 10 होऊन जाईल, राईट. और डेसिमल पॉईंट इकडे लेफ्ट राईट हँड साईडला शिफ्ट केला तर इकडे पण आपल्याला एक प्लेसने राईट हँड साईडला शिफ्ट करावं लागेल. म्हणजेच काय आन्सर येईल तुमचं? 1.9. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही अशाच किमती वेगवेगळ्या ठिकाणी जर काढायचा प्रयत्न केला ॲट x इज इक्वल टू 0.99, राईट. ॲट x इज इक्वल टू 0.999 तर तुम्ही जर बघितलं तर या व्हॅल्यू कशा येतात तर बघा, मी ते चार्ट काढतो, त्या चार्टवरती तुम्हाला लक्षात येईल. सो आपला x आहे आणि इथं f ऑफ x. तर x ची व्हॅल्यू 0.5 ला आपली आली होती 1.5. 0.9 ला ही व्हॅल्यू आली होती 1.9. जर तुम्ही कॅल्क्युलेशन केले व्हिडिओ पॉज करून तर तुम्हाला कळेल की 0.99 ला ही व्हॅल्यू येते 1.99. 0.999 ला ही व्हॅल्यू येते 1.999. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे दोन कॅल्क्युलेशन करून बघू शकता. सो आपल्याला यावरून काय दिसते, जसं x ची व्हॅल्यू ही 1 ला जाते तसेच f ऑफ x ची व्हॅल्यू ही 2 कडे जाते, राईट.
सो यालाच म्हणतात लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, जसा एक्स हा 1 ला अप्रोच करतोय तसा एफ ऑफ एक्स कितीला अप्रोच करतोय, 2 ला. आणि यालाच मॅथमॅटिकल नोटेशन मध्ये कसं लिहितो आपण, लिमिट एक्स अप्रोचेस टू 1 और एक्स टेंड्स टू 1 एफ ऑफ एक्स, काय इथं आपलं एफ ऑफ एक्स एक्स स्क्वेअर मायनस 1 बाय एक्स मायनस 1 इज इक्वल टू. बघा इथे सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवायचंय, जर तुम्हाला कोणी विचारलं एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू ॲट एक्स इज इक्वल टू 1 किती आहे, तर डेफिनेटली ती 2 नाही आहे, ते अनडिफाईन्ड. बट एक्स जसं 1 च्या जवळ जातोय तसं एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती होत जाते, 2 होत जाते. राईट. सो जर तुमचं लिमिट याला म्हणतात अप्रोचिंग टू 1 अँड दिस इज लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन. ठीक आहे. तर आपण जेव्हा इथे लिमिटिंग व्हॅल्यू काढली एफ ऑफ एक्स ची, तेव्हा ती आपण काय काढली, एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूज न काढली, 0.5 0.9 0.99 0.999. म्हणजे जर तुम्ही एक नंबर लाईन जर कन्सिडर केली, फॉर एक्झाम्पल ही आपली नंबर लाईन आहे. Let's start the number line with 0. Let's assume here is 1. Let's assume here is 2. तर आपण at x is equal to 1, x जेव्हा 1 ला अप्रोच होतो त्यासाठी काढतो. तर आपण कोणत्या साईडने बघितले, लेफ्ट हँड साईडने बघितले. लेफ्ट हँड साईडने जेव्हा व्हॅल्यू 1 ला येते म्हणजे 1 पेक्षा छोटी. तर आपल्याला आता राईट हँड साईडला पण सिमिलर आन्सर आपल्याला मिळतंय का, आपण ते बघू. राईट. सो म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 2 पासून 1 पर्यंत अप्रोच होत असेल व्हॅल्यू तर एफ ऑफ एक्सचं बिहेवियर काय. सो फॉर एक्झाम्पल मी ते एक चार्ट काढून घेतो आपल्यासाठी पुन्हा, एक्स आणि एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यूज. की आपण लेट्स अजूम एक्स 1.5 ला घेऊ, एक 1.1 ला घेऊ, 1.01 ला घेऊ. ठीक आहे. ओके. सो आपला एफ ऑफ एक्स काय होता मागच्या एक्झाम्पल मध्ये, एक्स स्क्वेअर मायनस 1 बाय एक्स मायनस 1. सो ॲट एक्स इज इक्वल टू 1.5 एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती येईल, व्हिडिओ पॉज करून तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. तर तुमचा येईल एफ ऑफ 1.5 इज इक्वल टू 1.5 चा स्क्वेअर मायनस 1 बाय 1.5 मायनस 1. काय येईल 1.5 चा स्क्वेअर, 2.25. राईट. 1.5 मायनस 1 0.5. 2.25 कसं आलं 1.5 चा स्क्वेअर, 15 चा स्क्वेअर 225. राईट. सो 1.5 चा स्क्वेअर 2.25. तर वरती काय होईल न्यूमरेटर मध्ये 1.25. राईट. सो 2.25 मायनस 1.25 डिवाइड बाय 0.5. 0.5 न्यूमरेटर मध्ये जर केलं तर काय होईल, मल्टिप्लाय बाय 2 जस्ट लाईक 2.5. राईट. सो एफ ऑफ 1.5 किती आला तुमचं, 2.5. राईट. सिमिलरली at x is equal to 1.1 f of 1.1 किती, at f of x किती हे काढायचं आपलं. तर f of 1.1 किती, 1.1 चा स्क्वेअर मायनस 1 बाय 1.1 मायनस 1. 1.1 चा स्क्वेअर किती, 11 चा स्क्वेअर किती, 121. 1.1 चा स्क्वेअर किती, 1.21 मायनस 1 बाय 1.1 मायनस 1. 1.21 मायनस 1 येईल 0.21 आणि खाली किती येईल डिनॉमिनेटर मध्ये 1.1 मायनस 1 0.1. सो आन्सर येईल तुमचं 2.1. राईट. न्यूमरेटर मध्ये राईट हँड साइडला डेसिमल पॉईंट शिफ्ट केला, डिनॉमिनेटर मध्ये पण एक राईट हँड साइडला डिनॉमिनेटर मध्ये पण डेसिमल पॉईंट शिफ्ट केला, आन्सर 2.1 येईल. ठीक आहे. सो यासाठी आन्सर 2.1. तुम्ही 1.01 साठी जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलंय व्हिडिओ पॉज करून नेक्स्ट व्हॅल्यूची आपली, तर तुम्हाला ते आन्सर यायला पाहिजे 2.01. ठीक आहे. तुम्ही ते कॅल्क्युलेशन करून बघा. तर इथं पण काय होतं बघा, जशी एक्स ची व्हॅल्यू 1 ला अप्रोच होते, राईट, राईट हँड साइडने पण तशी पण एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू कितीला अप्रोच होते, 2 ला अप्रोच होते. राईट. सो आपण म्हणू शकतो की लेफ्ट हँड साइडने पण ती 2 ला अप्रोच होते आणि राईट हँड साइडला पण 2 ने अप्रोच होते. आता जेव्हा ह्या दोन्ही साइडने ती 2 ला अप्रोच होते तेव्हाच आपण म्हणतो की लिमिट एक्झिस्ट करते. सो ते कन्सेप्ट आहे लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट. तर लेफ्ट हँड लिमिट म्हणजे काय
की त्या फंक्शनची जी व्हॅल्यू आहे ती जेव्हा लेफ्ट हँड साइडने त्या व्हॅल्यूला अप्रोच करते, एक्सला अप्रोच करते, तर ते आपण कसं लिहितो? लिमिट, फॉर एक्झाम्पल इथं x टेन्स टू 1 मायनस f ऑफ x विच इज नथिंग बट लिमिट x टेन्स टू 1 मायनस f ऑफ x किती तुमचा x स्क्वेअर मायनस 1 बाय x मायनस 1. तो आपण 2 काढला होता. तसं राईट हँड लिमिट आपण कसं लिहितो? लिमिट x टेन्स टू 1 प्लस, हे नोटेशन आहे त्याचं, राईट? 1 प्लस अँड 1 मायनस. 1 मायनस मीन्स लेफ्ट हँड लिमिट, 1 प्लस मीन्स राईट हँड लिमिट. f ऑफ x is equal to limit x tends to minus 1 x square minus 1 by x minus 1 is equal to 2. So जब लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट एक्झिस्ट असतं तेव्हाच आपलं लिमिट ॲट दॅट पॉइंट एक्झिस्ट असतं. म्हणजे आपण काय लिहू शकतो? इफ लिमिट x tends to, let's say, some constant a minus f of x is equal to limit x tends to a plus f of x. हे दोन्ही एक्झिस्ट करतात आणि दोन्ही सेम असेल आणि त्यांची व्हॅल्यू जर कधी काही एल असेल, राईट? फॉर एक्झाम्पल लिमिटिंग व्हॅल्यू काहीतरी एल आहे, या एक्झाम्पलमध्ये 2 आली होती, तरच आपण म्हणतो की लिमिट x टेन्स टू a f ऑफ x इज इक्वल टू एल. जरी दोन्ही व्हॅल्यू जर कधी दोन्हीपैकी एक एक्झिस्ट नसेल और त्या इक्वल नसेल तर लिमिट x टेन्स टू एफ ऑफ x एक्झिस्ट नसेल. आपण म्हणतो की लिमिट अनडिफाइंड आहे. का? कारण की ते दोन कम्पेटिंग व्हॅल्यू असतील, एक x मायनस एक्स ए मायनसची आणि x टेन्स टू ए प्लसची. सो कोणती व्हॅल्यू चूज करायची आपल्याला माहित नाही. सो इट्स कम्पेटिंग व्हॅल्यूज आहेत. सो त्यासाठी आपण म्हणतो की लिमिट त्या पॉईंटला एक्झिस्ट करत नाही. सो पुन्हा एकदा बघा, आपण इथं लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिटचा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलाय. आपला x ची व्हॅल्यू ॲट 1 होती, तर आपल्याला f ऑफ x ची व्हॅल्यू काढायची होती व्हेन x इज अप्रोचिंग टू 1, राईट? सो आपण लास्ट स्लाइड वरती, लास्ट बोर्ड वरती आपण 0.5, 0.9, 0.99, 0.999 साठी आपण व्हॅल्यूज काढल्या आणि आपण बघितले की त्या 2 ला अप्रोच करत. सो आपण नाव नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण काय केलंय, आपण 1 ला राईट हँड साइडने अप्रोच करणाऱ्या व्हॅल्यूज काढल्यात f ऑफ x च्या आणि त्या पण आपण बघितल्या 2.5, 2.1, 2.01 आल्यात. म्हणजे जेव्हा राईट हँड साइडने पण x ला अप्रोच होती व्हॅल्यू 1 ला, तर आपल्या व्हॅल्यू 2 आली, राईट? तर आता आपण लिमिटची फॉर्मल डेफिनेशन बघूया. तर आपल्याला लिमिटची जर फॉर्मल डेफिनेशन द्यायची असेल तर आपल्याला सर्वात अगोदर कन्फर्म करावं लागेल की f ऑफ x इज व्हेरी क्लोज टू एल. आणि हे जर आपल्याला मॅथमॅटिकली एक्सप्रेस करायचं असेल तर आपण कसं एक्सप्रेस करतो? तर डिफरन्स ऑफ f ऑफ x मायनस एल इज व्हेरी स्मॉल, इट इज लेस दॅन एप्सिलॉन. and what epsilon? Epsilon is a very small arbitrary value. Epsilon is greater than 0 definitely. ओके, आणि ही जर कंडिशन सगळ्या x विच इज व्हेरी क्लोज इनफ जर असतील, त्यासाठी जर कधी ट्रू असेल तर आपण म्हणतो की f ऑफ x टेन्स टू l ॲज x टेन्स टू a, राईट? आणि आपण हे कसं दाखवतो की फॉर ऑल x विच इज नियर इनफ टू a, तर त्यासाठी आपण दाखवतो की डिफरन्स ऑफ x मायनस a इज लेस दॅन डेल्टा. वन्स अगेन डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. राईट? इज अ रेग्युलर फॉर्मल डेफिनेशन. तर मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये आणि इंग्लिश स्टेटमेंट मध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहितो? इफ गिवन epsilon is greater than 0, there exists delta greater than 0 such that difference of f of x minus l is less than epsilon for all x whose difference with a is less than delta.
and delta is greater than 0. Then what we say? Then we say that f of x tends to L or approaches to L as x tends to a. बघा, मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे, थोडीशी समजायला कॉम्प्लेक्स वाटते, पण एकदम सिंपल भाषेमध्ये जर कधी आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काय समजायचं की एक्स जर नियर बाय ए असेल, लेफ्ट हँड साइडने पण आणि राईट हँड साइडने पण, राईट, फॉर ऑल एक्स, तर आणि त्याची जर व्हॅल्यू एल ला अप्रोच होत असेल तर एफ ऑफ एक्स टेन्स टू एल, राईट. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लिमिटचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, फीडबॅक असतील तर कमेंट्समध्ये जरूर